मंत्रिमंडळामध्ये मंत्र्यांना 2.5 वर्षांची संधी देणार असल्याचं अजित पवारांनी म्हटलंय। आज शपथ घेणारे मंत्री हे केवळ 2.5 वर्षांसाठीच असतील असं अजित पवारांनी स्पष्ट केलंय। याविषयी अधिक माहिती घेऊया, आमचे प्रतिनिधी निलेश बुधावले सध्या आपल्या सोबत आहेत। निलेश, अजित पवारांनी त्यांच्या पक्षापुरतीच केलेली ही घोषणा आहे की संपूर्ण महायुतीचा हा फॉर्म्युला ठरलाय, काय समजतंय? अमोल, अजित पवारांनी काही वेळापूर्वीच नागपुरातल्या देशपांडे हॉल इथं भाषण केलेलं आहे आणि या भाषणामध्ये स्पष्टपणे गोष्ट नमूद केलेली आहे की महायुती म्हणून 2.5 वर्ष देण्यासंदर्भामध्ये एक वाक्यता झालेली आहे, एक मत झालेलं आहे, अशा पद्धतीनं स्पष्टपणे त्यांनी वक्तव्य केलेलं आहे। राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष, शिवसेना आणि भाजप असे 3 एकत्र घटक पक्ष आहेत आणि या तिन्ही घटक पक्षांमध्ये सध्या मोठ्या प्रमाणामध्ये इच्छुकांची भाऊगर्दी होती, तर तो भाऊगर्दी जी आहे ती कुठेतरी कमी व्हावी किंवा जे आगामी काळामध्ये जे इच्छुक होते त्यांना संधी देण्यात यावी, या अनुषंगाने कुठेतरी महायुतीमध्ये 2.5 वर्षाचा फॉर्म्युला तयार करण्यात आलेला आहे। आता जे मंत्री शपथ घेत आहेत हे 2.5 वर्ष असतील आणि त्यानंतर नव्यानं मंत्रिमंडळ विस्तार होईल आणि त्याच्यामध्ये पुन्हा 2.5 वर्षासाठी मंत्री नियुक्त होताना पाहायला मिळतील, अशा पद्धतीची स्पष्टता अजित पवारांना आपल्या भाषणातून दिलेली आहे। त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये आपण पाहिलं तर अनेक दिग्गजांचा पत्ता कट झाला आहे, भाजपमध्ये आणि शिवसेनेत देखील हीच परिस्थिती आहे। त्यामुळे या सर्वांच्या आशा पुन्हा एकदा पल्लवित झालेल्या आहेत। 2.5 वर्षानंतर का होईना पुन्हा एकदा मंत्रिपदाची संधी मिळू शकते, कारण अनेक इच्छुक जे आहेत, जे अनेक असेही आमदार आहेत ज्यांना 5-5 वेळा आपली टर्म पूर्ण केलेली आहे आणि त्यामुळे या सर्वांना जर कुठेतरी संधी द्यायची असेल तर काहीतरी वेगळा मार्ग निवडला गेला पाहिजे आणि त्यामुळेच कुठेतरी 2.5 वर्षाचा फॉर्म्युला समोर आल्याचं आपल्याला अमोल पाहायला मिळतंय। निश्चितपणे 2.5 वर्षांचा हा फॉर्म्युला समोर आलेला आहे। धन्यवाद निलेश या माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।